नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण तुमच्यासाठी नेहमी फायद्याचा आणि हिताचा व्हिडिओ बनवत असतो। तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होणार या संदर्भात आपण नेहमी प्रयत्न करीत असतो। तर विद्यार्थी मित्रो, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये आता 25 मार्कासाठी GK आणि GH चे प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये, आणि त्याचा काय सिलेबस आहे विद्यार्थी मित्रो, कशावर कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात, कुठून प्रश्न येतात, कसा तुम्ही अभ्यास करावा, कोणकोणते टॉपिक कवर करावे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनला आहे। विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 100% शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गट ड पद भरतीमध्ये 25 मार्कासाठी GK व GH चे प्रश्न असणार आहेत। यांनी या जाहिरातीमध्ये डिटेल्समध्ये याचा सिलेबस जरी दिलेला नसला तरी आपण मागील प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन त्यावर अंदाजित सिलेबस तयार केला आहे व त्यासाठी काय सिलेबस आहे हा संपूर्ण सिलेबस मी तुमच्या समोर विश्लेषणासह आणला आहे। संपूर्ण विश्लेषण आपण मागे IBPS ने घेतलेल्या परीक्षेवर केले आहेत। कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात, कोणत्या विषयातून किती प्रश्न घेतले जातात याचं संपूर्ण विश्लेषण आपण केलं आहे। ज्यामध्ये गट ड मागील वैद्यकीय महाविद्यालयाचे जे पेपर झाले त्यावरून असो किंवा आरोग्य विभाग, लिपिक किंवा इतरही ज्या विभागाच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या IBPS ने परीक्षा राबवल्या त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले सर्वांना विचारून आपण GK व GS मध्ये कोणकोणते टॉपिकवर कोणकोणते प्रश्न विचारले किंवा ज्या बँकिंगचे जे पेपर घेतात IBPS त्यामध्ये GK GSचा काय पॅटर्न असतो त्यावर आधारित आपण हा संपूर्ण सिलेबस आणला आहे। आणि 1000% विद्यार्थी मित्रो, याच टॉपिकवर आता जी मुद्रांक विभागाची जी परीक्षा होणार यावरच प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रो, संपूर्ण सिलेबस तुम्ही वाटलंच तर लिहून घ्या। अशा प्रकारे हा सिलेबस असतो। विषय महत्त्वाचे घटक उदाहरणे तर संपूर्ण आपण विषय कव्हर केले आहेत। इतिहासामधून स्वातंत्र्यपूर्व चळवळी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, मराठा साम्राज्य इत्यादी याच्यावर प्रश्न इतिहास विभागातून ते विचारतात। त्यानंतर भूगोलचं म्हटलं तर भारत व महाराष्ट्राच्या नद्या, पर्वत, हवामान, त्यानंतर इतर जे महत्त्वाचे जे घाट आहेत किंवा प्रकल्प आहेत यावर प्रश्न भूगोल विभागातून ते विचारले जातात। त्यानंतर भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, राज्यघटना, राज्यसभा, लोकसभा, राज्यघटनावादी स्थापनेचे मुद्दे म्हणजे घटना स्थापन केली त्यावेळेस पहिली बैठक कधी झाली, त्यानंतर काय काय सर्व घटनाक्रम घडला त्यावर प्रश्न विचारले जातात हा राज्यघटनेवर। त्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सरकारी योजना, निवडणुका इत्यादीवर प्रश्न विचारले जातात। विज्ञान विभागामध्ये जीवशास्त्र, मानवी शरीर, रोगप्रतिकार शक्ती, भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जा व प्रकाश, रसायनशास्त्रामध्ये द्रव्य व वायूंची वैशिष्ट्ये इत्यादीवर प्रश्न विचारले जातात। तंत्रज्ञानमध्ये अलीकडच्या काळातील तंत्रज्ञानावर घडलेले जे उपक्रम आहेत त्यावर, खास करून डिजिटल पेमेंट, कृषी तंत्रज्ञान यावर प्रश्न विचारले जातात। पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती यावर प्रतिबंध यावर प्रश्न विचारले जातात। क्रीडावर महत्त्वाचे खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा व त्यावरील विजेता, कुठे स्पर्धा घडल्या या संदर्भावर प्रश्न विचारले जातात। कला सांस्कृतिक म्हणजे कला आणि आर्ट, महाराष्ट्राची लोककला, नृत्य, संगीत इत्यादीवर उत्सव, जे वेगवेगळे राज्याचे उत्सव आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे। देश, राज्य, अर्थव्यवस्था, मुख्य उत्पादन, बँकिंग व कर पत्रे, धोरणे यावर प्रश्न विचारले जातात। तर वरील विषयावर प्रश्न वाटपाच्या स्वरूपात नियमित करण्यात आले आहेत। तर हे जे वरचे टॉपिक सांगितले यावरच IBPS प्रश्न विचारतात। साधारणतः तरी यांचं विभागणी जर म्हटलं तर 2-2, 3-3 प्रश्नाची विभागणी असतात। याप्रमाणे 25 प्रश्न या सर्व टॉपिक्सवर विचारतात। तर विद्यार्थी मित्र, आपण या सर्व टॉपिक्सवर यापूर्वी IBPS ने प्रश्न विचारलेले आहेत। तर आपण या सर्व टॉपिकच्या IBPS पॅटर्ननुसार विश्लेषणासह 1000 प्रश्नाची PDF तयार करीत आहोत, ज्यामध्ये IBPS ने घेतलेल्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार 5 ऑप्शन, प्रत्येक परीक्षेचे विश्लेषण, स्पष्टीकरण तसंच वरील टॉपिक दिलेले आहे। जे मी IBPS मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश या PDF मध्ये असणार आहेत। आणि प्रश्नसंच साधारणतः उद्या नाही तर परवा दिवशी आपण PDF तुमच्यासाठी तयार करत आहोत। तर विद्यार्थी मित्र, सकल माहिती गोळा करून आपण ही संपूर्ण PDF तयार केली आहेत। तर विद्यार्थी मित्र, याची किंमत फक्त आणि फक्त आपण 30 रुपये ठेवली आहेत, जास्त नाही। यासाठी विद्यार्थी मित्र, आपण गेल्या 8 ते 10 दिवसापासून विश्लेषण करीत आहोत। जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे बँकिंगचे जे चॅनल आहेत किंवा इतर जे विद्यार्थी आहेत सर्व आपण यांचा आधार घेतला आहे।
आणि त्याच्या वेबसाईटवर जाऊन आपण GK व GSवर तसंच इंग्लिश व्याकरणावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात, कुठून जास्त प्रश्न येतात याचं निरीक्षण करून आपण ही PDF तयार केली आहेत. कारण की याचा सखोल अभ्यास त्या बँकिंगचे वगैरे पेपर घेणाऱ्यांना असतो, त्यावरून आपण ही PDF तयार केली आहे. तर विद्यार्थी मित्र, याचा 100% तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहेत. साधारणतः 30 रुपये फक्त याची किंमत ठेवली आहे, जास्त नाही आहे. विद्यार्थी मित्र, हे तुमच्या रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचं वरदान ठरणार आहेत आणि तुमचे 100% याच्यातून तुम्हाला फायदा होणारच आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही PDF घ्यायची असेल तर 100% आत्ताच येस लिहा. आपण तुमच्यासाठी खूप मेहनत करून ही PDF तयार केली आहेत. फक्त आणि फक्त 30 रुपये किंमत आहे. विद्यार्थी मित्र, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही PDF घ्या आणि याचा फायदा घ्या. 30 रुपयामध्ये तुम्हाला 100% विद्यार्थी मित्र चालू घडामोडीसह इतर मी वरती दिलेले सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा 100% फायदा होणार म्हणजे होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आत्ताच ही PDF घेऊन टाका आणि कमेंटमध्ये यस लिहा. मी तुमच्यासाठी अजून जोमाने काम करतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करीत आहोत. तर विद्यार्थी मित्र, आत्ताच कमेंट करा, लगेच कमेंट करा.